नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 31 ऑगस्ट 2024 आणि आजच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन करायची शेवटची तारीख आहे। ज्यांचं कोणाचं ॲडमिशन करायचं राहिलं असेल ते रात्री 11:59 आजच रात्री 11:59 अगोदर ऑनलाईन ॲडमिशन करायचं आहे। ठीक आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन भी करायचं, ऑनलाईन फीस पेमेंट भी करायचं आहे। ठीक आहे, तर लवकरात लवकर करून घ्या। आता उद्या आहे 1 सप्टेंबर। मग आता उद्या तारीख वाढते का लेट फीस 500 रुपये सह तारीख वाढेल का 100 रुपये लेट फीस सह तारीख वाढेल का वाढणारच नाही का आजच ॲडमिशन क्लोज होतील, ही सर्व उद्याच्या नोटिफिकेशनमध्ये कळेल। सध्या तरी ऑफिशियल वेबसाईटवर काहीही दाखवत नाही। ठीक आहे, मी उद्या व्हिडिओ करून सांगेन त्याविषयी। आता स्क्रीनवर जी तुम्हाला दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र, हे सूचनापत्र 21 फेब्रुवारी 2024 आहे, जुनं आहे। तरी पण मी का वाचत आहे, कारण आज 31 ऑगस्ट 2024 रोजी न्यू नोटिफिकेशन म्हणून ऑप्शनमध्ये आजच दिसत आहे, वेबसाईटवर ही आज दिसत आहे। जरी ही 21 फेब्रुवारी 2024ला विद्यापीठानं तयार केलं असेल नोटिफिकेशन, तरीसुद्धा वेबसाईटवर हे आज 31 ऑगस्ट 2024 रोजी दाखवत आहे। आणि ह्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता, त्यामुळे आज आपण ह्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत। तर ही जी नोटिफिकेशन आहे, पब्लिक नोटीस आहे, परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजनमार्फत पब्लिश करण्यात आलेली आहे 21 फेब्रुवारी 2024 रोजी। विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र, विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांच्या माहे डिसेंबर 2022, माहे फेब्रुवारी मार्च 2023 व माहे मे जून 2023, माहे मे जून 2023 व यानंतरच्या सर्व परीक्षांमध्ये पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित QR कोड स्थापित केलेले पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। सदर पदवी प्रमाणपत्र हे पूर्णपणे सुरक्षित व प्रमाणपत्रावरील कोणत्याही मजकुरात बदल होऊ न शकणारे असणार आहे। ठीक आहे, या अनुषंगाने विविध शैक्षणिक संस्था, सरकारी व खाजगी संस्थांवरील नियोक्ता प्राधिकारी, एम्प्लॉयर किंवा व्हेरिफाईड एजन्सी यांना लिंकद्वारा ऑनलाईन पदवी पडताळणी करता येणार आहे। ठीक आहे, सदर पदवी प्रमाणपत्राची पडताळणी काही सेकंदामध्ये व मानवी हस्तक्षेपाविरहित वेळेत व सुलभ झालेली आहे। याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी व संबंधितांनी नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी वरील QR कोड स्कॅन करून डाउनलोड केलेली PDF फाईल संबंधित एम्प्लॉयर किंवा व्हेरिफाईड एजन्सी यांच्याकडे पाठवावी, किंवा ज्या विद्यार्थ्याकडे हार्ड कॉपी नसेल त्यांनी ई-सुविधा मोबाईल ॲपवरून सदर सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून एम्प्लॉयर किंवा व्हेरिफाईड एजन्सी यांच्याकडे पाठवावी, जेणेकरून सॉफ्ट कॉपीवरून ऑनलाईन पदवी पडताळणी त्वरित करता येईल। ठीक आहे, ज्या एम्प्लॉयर व्हेरिफाईड एजन्सी यांना विद्यार्थ्यांची पदवी पडताळणी करायची असेल त्यांना पदवी पडताळणीसाठी सेवा शुल्क रक्कम रुपये 1000 ऑनलाईन पद्धतीने, हे लिंक आहे ms.learningchain.in/certificate verification/YCMOE/direct, या लिंकवर भरून काही सेकंदात पदवी पडताळणीचे पत्र आपल्या ईमेलवर पाठवण्यात येईल। पदवी प्रमाणपत्र पडताळणी करण्याची कार्यपद्धती खालील लिंकवर उपलब्ध आहे, ही लिंक दिलेली आहे। ठीक आहे, तरी खाली ही निळी लिंक दिली आहे ms.learningchain.gb/articles/EN/GB/articles/89-10-69-1097 हाऊ डू आय व्हेरीफाय द स्टुडंट सर्टिफिकेट विथ पेमेंट। तरी वरील कार्यपद्धतीप्रमाणे सर्व संबंधितांनी नोंद घेऊन पदवी पडताळणी करावी। ठीक, म्हणजे ही जी ज्यावेळेस आपल्याला जॉब देतात, कोणते बी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असो किंवा प्रायव्हेट एम्प्लॉयर असतील, आपल्याला जॉब देणारे एम्प्लॉयर असतील आपल्याला, तर त्यांना जर आपल्या सर्टिफिकेटची पडताळणी करायची असेल
तर त्यांच्यासाठी ही 2 प्रकारच्या लिंक दिलेल्या आहेत. एक पेमेंटची लिंक दिलेली आहे आणि एक लिंक दिलेली आहे पदवी प्रमाणपत्र पडताळणी कसं करायची ह्या संबंधित सूचनेची लिंक दिलेली आहे. ह्या लिंकवर जाऊन त्यांनी आपल्या पदवी प्रमाणपत्राचं पडताळणी करू शकतात, व्हेरिफिकेशन करू शकतात. ठीक आहे. आणि आता जी डिसेंबर 2022 पासून जेवढ्या काही एक्झामिनेशन पुढे झालेल्या आहेत आणि आता होत आहेत त्या सर्व डिग्री सर्टिफिकेटवर मार्क मेमोवर वगैरे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग करून QR कोड येणार आहेत त्या सर्व डॉक्युमेंटवर. जेणेकरून काय होणार आहे की त्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही ती डॉक्युमेंट ओरिजिनल आहे का नाही ती ऑथेंटिकेट करू शकता. ठीक आहे. एक नवीन तंत्रज्ञान आहे. ह्याच्याविषयी अगोदरच बातम्या येत होत्या की पेपरमध्ये पण आलं होतं की मुक्त विद्यापीठ ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले डिग्री सर्टिफिकेट आपल्याला वाटप करणार आहे. तर ते आता सक्सेसफुल झालेलं आहे ह्या नोटिफिकेशननुसार. त्याच्यामुळे आपल्यालाही आपलं व्हेरिफिकेशन करणं, आपल्या डॉक्युमेंटचं स्वतःलाही व्हेरिफिकेशन करता येतं आणि आपल्याला ज्यांनी नोकरी देणार आहे, जे संस्था जे आपल्याला नोकरी देणार आहे ते सुद्धा ह्या विविध लिंकवर जाऊन 1000 रुपये देऊन युनिव्हर्सिटीला आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करू शकतात. ठीक आहे मित्रांनो, एक नवीन माहिती वाटलं. व्हिडिओ दररोज व्हिडिओ बनवता येतात, पण व्हिडिओमध्ये काहीतरी फायदा असेल तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळत आहे जी कुणालाही इतर तुम्ही चॅनलवरून तुम्हाला माहिती मिळत नसेल, ती चॅनलवर न मिळणारी माहिती तुम्हाला प्रदान करणं, सांगणं हे मला योग्य वाटतं. त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता उद्या व्हिडिओ येईल तारीख वाढल्या का न वाढल्याचा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.